आहे? याच्यातून कमी तुटलेलं आहे बा. हे बघ अण्णा इकडे बघा. आता तुम्ही बोला. शूटिंग चांगली घ्या. हो आता याची हार्वेस्टिंग म्हणजे आता कसं आहे की जे जे पिवळं पक्क पिवळा कलर झाला पूर्ण ते हार्वेस्टिंग याची आपण अशी करत असतो. हो हो आणि जे हरा आहे हो. थोडा हिरवा हे तुरट खाण्यासाठी तुरट लागतो. याला आलेलाच माल प्रत्येक लेबरला हाताने हार्वेस्टिंग करावं लागेल. अशी सगट मध्ये चालत नाही. जर आपण सगट तोडलं हा माल तुम्हाला बरोबर लागणार नाही. आणि जो बाहेरून आपल्याकडे गुजरात कडून जो माल येऊ लागला ते डायरेक्ट असं पूर्ण माळ येते. आणि माळ आल्यानंतर ते काय स्प्रे करून याच्यावर आपल्याला पिवळा करून देते आणि ते खाण्यायोग्य राहत नाही. आणि जे आता तुम्ही प्रत्यक्ष ते शेतावर येऊन त्याची चव बघू लागली आता तिथली चव आणि आता जे मार्केटिंगला जे बाहेरचा माल आलेला त्याच्या चवीत आणि याच्या चवीत फरक आहे. फार मोठा फरक आहे. हे गोड लागतो. केमिकल हा गोड लागतो. हा गोड आहे. आणि काही नाही खूप फरक आहे. बरं अण्णा आता एक तो घेतोय मुलगा तर हे जे आहे तर आता हे तुमचं 4थं वर्ष आहे समजा. 4थं वर्ष आहे आणि 4थ्या वर्षामध्ये पहिलं पीक आहे की दुसरं पीक आहे. म्हणजे 2 वर्षात तुमची फ्रुटिंग चालू झाली समजा. अच्छा. तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही फवारणी वगैरे जे आहे याला कुठल्याही प्रकारची फवारणी नाही आणि याला 100% मी ऑर्गॅनिक ठेवलेले आहे. आम्ही खाली तणनाशक सुद्धा मारत नाही. हो हो. कारण आम्ही याला म्हणजे कटरनं गवत काढतो. अच्छा. आणि पूर्ण म्हणजे फॅल्ट्रीचा एक दाना नाही याला. तुम्हाला दिसणार नाही. कुठेही कोणत्याही आपलं जर आपण आपलं माल असं घेऊ आपण. साहेबांचं घेतलंय थोडस वर करून दाखवा. हा बस बस. याच्यात माल चांगल्यापैकी तयार झालेला आहे. आणि कोणत्याही लॅबला जर टेस्ट केला तर याच्यात तुम्हाला म्हणजे केमिकल युक्त काहीच भेटणार नाही. अच्छा. पूर्ण ऑर्गॅनिक आहे. मग ऑर्गॅनिक मध्ये तुम्ही काय शेणखत का? लेंडी खत, शेणखत, हिरवळी खत. अच्छा. आता आम्हाला याची हे काटून म्हणजे आम्हाला फळेवाले झाडूवाले हे आम्हाला मागतात. तरी पण आम्ही याला एक गड्डा खोदून त्याच्यात एक सालभर कुजून त्याचं हिरवळी खत तयार करतो. अच्छा. हे विकत नाही. अच्छा. ते कामात येऊन जात. खत तयार होतं. सडलेले पान. आता एक सांगा ना, आता हे जे झाड आहे एक झाड तर ह्याला किती हे निघालंय समजा. हे घ्या साहेब. नाही हे घ्या बस. पटोल साहेब बोला ना. खाली करून घ्यायचं. काय म्हटलं? हा चालेल आहे मी इथं. आता इथं प्रत्यक्षात आता संभाजीनगरचे काही पाहुणे आलेले बघायला चालीचे हिरबळ इथंच आता तुम्ही डायरेक्ट बदनापूरला आहे. हा तिथं रेल्वे स्टेशन रोड अकोला निकळ. हा आणि तिथून मग भराड केला काहीच नाही. शूटिंग सुरू कर. तर ह्याच्यामध्ये जे आहे समजा तर आता आपण हे किती एकर आहे? हे आता आमचं 3.5 एकरचं आहे बाग. अच्छा. आणि याची 25 बाय 25 फुटावर लागवड आहे. अच्छा. आणि सर आता समजा आपल्याकडे लईच दुष्काळ पडला, आपल्याला याला पाणी द्यायला नाही, तुमचा माल येणार नाही पण झाड जाणार नाही. अच्छा. इतकी खासियत त्याची अशी झाड जाणार नाही पण 12 महिने पाणी देऊ नका. बाकी दुसरे आंब्याचे असो आपल्या दुसरे तुमचे पेरू असो जांभूळ असो वाळून जातात. ते वाळून जातात. ते वाळत नाही. तुम्ही कसं पाणी किती दिवसानंतर देतात याला? तिसऱ्या दिवशी एक 8-7 घंटे पाणी देतो. अच्छा. तिसऱ्या दिवशी आणि पूर्ण वरून ठिबक सिंचन ओरती. अच्छा. 4 ड्रिपर टाकलेले याला. नळीला तिकडे इकडे त्या नळी तिकडे इकडे. आता इथून पाणी पडणार खाली. म्हणजे चौबाजू ओले होणार. ओके. आणि विशेष म्हणजे वर घेण्याचे कारण एकच आहे की बार याला गुंडाळाचं कारणच नाही. म्हणजे डायरेक्ट वरूनच जे आहे छोट्या ट्रॅक्टरचे खालून झालं. आता ह्याला साधारणतः हे 4थ्या वर्षामध्ये समजा आता किती घड आले समजायला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे एका झाडाला 11-12 घड जवळपास पक्के 4थ्या वर्षामध्ये आहे समजा. 4थ्या वर्षी नाही 3ऱ्या वर्षीच उत्पन्न झालं. गेल्या वर्षी सुरू झालं. हे दुसरं उत्पन्न आहे. दुसरे हार्वेस्टिंग आता आणि सर्वसाधारण शेतकरी फक्त त्याचे रोपाची किंमत जास्त असल्यामुळं साधारण शेतकरी म्हणजे त्याच्यावर हे नाही. आता रोप जर कमी भावात असतं सर्वसाधारण लय लोकांना बघितलं पण आता ते रोपात इतकं शेतीवर अवलंबून असणारे शेतकऱ्याला ते. तुम्ही कुठून आणलं होतं? आम्ही गुजरात कच्छ.
कच्छवरून आणलं. त्यांचा ॲड्रेस वगैरे मिळेल ना? हा आता सध्या आता आपल्याकडे यालाही चाली ईश्वर नर्सरी म्हणून देऊळगार आपलं शिंदखेड राजाला त्यांच्याकडे आहे का? त्यांच्याकडे रोप आहे. हो. त्या रोपामध्ये आणि ह्या रोपामध्ये फरक नाही नाही, ज्यावेळेस आम्ही आणलं त्यावेळेस ही लॅब चाली झाली अच्छा अच्छा 21 वर्ष 1.5 वर्षाच्या बाद त्याचं संशोधन चालू होतं, पण रोपं विक्रीसाठी तयार नव्हतं आणि एक वराठी काढण्यासाठी जवळपास 5 वर्ष गेली. हो हो बरोबर आहे. टिश्यू हे ते आता ह्याच्यामध्ये जे आहे समजा आता काही जे गुलाबी कलर पण आहे येतो ते आपल्याकडे सॅम्पल म्हणून 5 झाड आणलेले आहे. अच्छा मग त्याच्यामध्ये ह्या व्हरायटीमध्ये काय फरक आहे समजा? आता फरक तिथं तुम्हाला ते कडक आहे खायला आणि तितकं गोडवा नाही त्याला. अच्छा याला आणि हे नरम आहे एकदम खायला. हा गोड आहे त्याला बी, पण ते थोडं जरा म्हणजे आहे फरकच आहे. आता संशोधित सुधारित टिश्यू मध्ये जे वेगवेगळ्या जाती निघू लागल्या त्याच्यात आता ही बरंही चांगली चालणार आहे. बरंही नावायचं काय असं आहे. आणि हे बघा साहेब ह्याला पाण्याचा जो आहे ना समजा म्हणजे फवारणीचा मेंटेनन्स नाहीये फवारणी नाही. आणि राहिली दुसरी गोष्ट या आता पुढे येऊ अजून. बरं हे फ्रूट यायला हे तुरी यायला स्टार्ट होतो. अच्छा तर जानेवारी पर्यंत हे ते फ्लरिंग येत राहते. पण ह्या सालाला काय आलं थंडी थोडी पूर्ण बरं का जानेवारी मध्ये थंडीची लॉट आली त्याच्यामुळे 15 जानेवारी नंतर याचं फ्लरिंग स्टेज सुरू आहे. 15 दिवस ह्या सालाला थंडी नको यायला. हा थोडं फुटण्याच्या पिरियड मध्ये बाहेर निघायच्या पिरियड मध्ये याला थंडीचं थोडी मग तसे काय मागं पुढं दुसरं काय नाही फुटतं 100%. पण थोडस मायनस प्लस असं होतं. आणि हे जे आता ही क्वांटिटी जर आपण घडे जास्त धरले तर त्याची जर क्वांटिटी बारीक पडतं म्हणून याला पोलिनेशन केलेलं नाही. म्हणून तिथं आपल्याला काय वाटतं की बाबा हे कसं झालं काय करावं लागतं याला आल्याच्या नंतर कळत? याला आहे ना आता तिकडं फिमेल आहे. ते नर बी दाखवा आम्हाला. इकडे टाकावं लागतं त्याचं? नाही 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 ते पोलिंग करावं लागतं त्यांचं. पोलन करावं लागतं आणि पोलन केलं म्हणजे पूर्ण फळधारणा फल म्हणजे काय? ते आपण जसं हे लागवड म्हणा त्याची. नाही पोलन जर याचं पोलन जर केलं नाही तर तुमचं हे असे होऊन जातील घडत. पोलन म्हणजे काय? पोलन म्हणजे आता त्याचं जे नर असतं ते निसर्गाची त्याला जशी सौरभ बरोबर पूर्ण झाडाचं असं हे घे. 15 दिवसांना अगोदर नराचं फुल पाहिजे. ते फुल फुलल्यानंतर आपण ते काढून जास्त नको करू. त्याला पावडर इतकं पुढं बरणी असते आपली प्लास्टिकची बरणी त्याच्यात एक आपण त्याला होल पाडायचं एक इकडून नळी टाकायची एक बाहेरून नळी टाकायची गळ्यात गुतायचं इकडे नळी फुकायचं तिकडे नळी बरोबर त्याच्यात घालायची. पूर्ण धुवा टाईप होऊन जाते. पावडर फेकलं आणि फेकायचं त्याच्यात. पावडर सगळं स्लो नुसतं काहीतरी नराचं झाड बघू आपण. कट केले असेल ना वरचे. त्याला पोलन केलं नाही तर तेवढं काम नाही. हे येतच नाही. येतं ते असं होतं ते. तर ते मी काय म्हणतो ते फ्लॉवरिंग आलं नराचं झाड तर किती दिवसानं लगेच त्याला तोडून फ्रीजमध्ये ठेवायचं? त्याचं कसं आहे आपले शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटे म्हणजे ते नरच गोड असल्यामुळे इकडं ते गोड होतं. ते आपल्याला कळलं पाहिजे ना फुल लावलं फुल लगेच नाही कळलं म्हणजे आपल्या चक्रात येण्याच्या तिथं हा या इथं. नरमध्ये याच्यामध्ये फरक आहे बरं का? तिकडून आणतानाच न राहणार. अण्णा या इकडं. हे इतकी कला आहे. तुम्ही आहे ना भाऊ ड्रायव्हर भाऊ ते शूटिंग घ्या. ते देतानाच देते पण नर तुम्ही. शूटिंग आहे टिश्यू मध्ये इतकी कला आहे की नरचे नरच देणार आपल्याला. आता शूटिंग ते चालू करा. पण झाडं लहानपणी आहे का तुम्हाला हे सारखं दिसन ते सारखं दिसतं पण त्यांची कला पाहा तुम्ही लॅब मध्ये टेस्ट करून. याचा आता याचा कलर थोडा वेगळा दिसतो आणि त्याचा कलर थोडा वेगळा दिसतो माझीच्या. आता ही लाल वराठी समोरची अच्छा ती लाल आहे. आता हे जे होतं ना आता हे नरचं झाड आहे आणि याच्यामधून किती तुरी निघतात समजा? 4-5. एक काढलेले आहे पहा. हो हो हा तुरा हे काढली. फांदी काढलेली नाही तुरा काढलेला आहे. हो हा. इकडून इथं हा इथे तुरा काढलेला आहे. हो पलीकडून त्याची तुरा काढलेली हा 4-5 फुलं निघतात. अच्छा. आणि ते तेवढ्यासाठी पूर्ण बगीचाला ते आणि एक फुलं तुमचं इकडे 100 काढायला काम करतं 100 फुलाला काम करतं हा हा एक फुल. आणि याचे म्हणजे जीवाणू 12 महिने बी मरत नाही. हो का? याच्यात ठेवून द्यायचे काहीच होत नाही. पुढच्या वर्षी पण कामाला येतात ते. त्याच्यामुळे तसं अवेलेबल आपल्याला 3-3.5 रुपये किलो भेटतं हो का? पावडर. समजा आता जर आपल्याला नाही ते कोणाकडे भेटतं? आपल्याकडे
हे ऑनलाईन मागावं लागेल त्यांच्याकडून. अच्छा. हा, त्यांच्याकडे तिथले मोठे नाही याच्यावर गुजरातला. गुजरातला जिथं संशोधन निधीचं हां. तिथं आहे ना. हे कुठून आणलेले बडदेव का? नाही नाही कचून. कच्छ. भरूच कच्छ. बरोबर. आता रोपं आपल्याला इकडं पण अवेलेबल होत आहे, तसं हे नाही आहे. पण ते गॅरंटेड आहे का मग इकडे गॅरंटी तुम्ही जे ते म्हणता इकडे देते सिंदखेड- सिंदखेड राजा. खजूर खाऊन आता तुम्हाला सांगतो मी, ते खजूरचं हे झालं की याच्यात प्रत्येक झाडाखाली 4-5 हे उभे होतात. हां हां हे खजूर हो हो 7 वर्षानंतर माल लागतो. हो. तो माल लागतो 7 वर्षानंतर, पण त्याचे 70% हां? गोडवा. आता कुत्रे गोडवा म्हणजे काय काय याला पण पुणे ह्या पांट्याला नाही येतात. नाही, ते हे ना ते तर आम्ही सेक्रेटरी ठेवत नाही, पण याचे नाऱ्याचे ठेवले शिल्लक मध्ये राहू दे, आले तरी आले, नाही नाही आले. हां. नरे को हा नारे ते. अच्छा अच्छा. हा आणि आता तेच नर आणि हे चांगल्या पद्धतीनं आणि फुट लावलेले हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. नाही नाही, आता हे आपल्याला माहितच आहे याचे, आणि वेगळं दिसतं ना माझी. हो, थोडं हा वेगळं. हा ती दुसरी व्हरायटी पा. हां. तिला बघवा वराठी तिकडं. नाही 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 नाही, आता ही आहे का, ही पान त्याचं कॅप्सूल होतं इतकं गोड आहे, एखादं पान टेस्ट करून आहे का त्याला, आहे का टेस्ट करा ते. एक दोन घे इकडे. हा लय गोड आहे ते, कॅप्सूल याच्यातूनच लंब. अच्छा. हो का? हा अच्छा, 2 टाईप आहे. हा 2 टाईप आहे. नाही नाही, हे 5 झाडं आपण कॅप्सूलचे आणले होते. हा की बाबा इथं आपल्या हा, रानाला पाहिजे बाबा वेगळे दाखवायला. हम्म. लोक आता रोजच्या 10 गाड्या झाली हो. दाखवा पाहण्यासाठी. हो का? याला बी बारीक आहे. हां. हा बी बारीक आहे. बर. आता हे लाल होतं ना, साईज पण थोडा मीडियम दिसतो तिथं. नाही मिडियम नाही, पण लांबट आहे. लांबट लांबा. नाही गोड आहे ते, दिसायला त्याची वय. लांबा. हो. हा? पण ते नाही हे नाही नाही, हे काय आहे ऐका तुम्ही, याचं परिपूर्ण वाढ झालेली आहे. अच्छा. याच्यात बाकी दुसरं काही नाही. हे खराब आता याची पूर्ण वाढ होऊन हम्म. ज्यावेळेस आपल्याला बाहेरचा माल येईन ते चोपडा दिसत, अच्छा. हे असं त्याच्यावर हे दिसणार हां, नाही. क्रॅक दिसणार नाही. क्रॅक का दिसणार नाही, ते परिपूर्ण वाढ होते. हां. हा अच्छा. खाऊन पाहते नाही बरं. हम्म. काय लंबोडी. लय गोड आहे, खराब नाही ते लय गोड आहे. आणि ते गाबुले का तोडतात आणि केमिकल मध्ये पिकवतात. हम्म. ते बरोबर आहे. ते घड अख्खा घड उतरायला चालत नाही पुरा, ते घड उतरून आणते इकडे डेकोरेशन साठी पुरा घड. हो हा ऍक्च्युली हो पाहते पाहा टेस्ट पाहते. हो ना, एकदम म्हणजे भलती गोड आहे. खूप गोड आहे. हा? हम्म. आणि ह्याच्यामध्ये आता मला एक सांगा, जमिनीचा जो प्रकार आहे समजा. याला सगळ्या चुनखड सगळ्या प्रकारची जमीन सुटे. अच्छा. हे वाळवंटातलं म्हणजे 50-52 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मधलं पीक आहे. हम्म. आणि आज जर हे जितकं लवकर आलं हम्म. त्याच्यात गोडवा जास्त निर्माण होतो. टेम्परेचर जर असतं ना तुमचं हो अजून गोड राहिले, अच्छा. कारण गेल्या वर्षी आपलं 25 मेला हार्वेस्टिंग सुरू झालं. हो हो 25 मे ते जून एंडपर्यंत. हम्म. यावर्षी ह्या वर्षी ते आमचं जरा निसर्गाचं हे थोडं मागं पाऊस थोडस उन्हाळ्यात जून मध्ये सुरू झालं. लांब लागतं. पण एवढं एक फायदा आहे साहेब, की बुवा आपल्याला फवारणी जी आहे नाही नाही म्हणजे मनुष्यबळ जे आहे ना, लय कमी फार तर म्हणजे अतिशय कमी आहे ना. कमी. हे हार्वेस्टिंगच्या टायमाला हो आणि आणि ते बी एवढं हा पोलिनेशनचा पिरियड 1 महिना. कारण हे काही एकदाच 10-12 जे घडे अटकलेले हे काही एकदाच निघलेले हां. नाही. हे एका महिन्याच्या पिरियड मध्ये येत राहते रोजचे. थोडे 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 त्याला pollination मग अण्णा करावं लागतं. आता हे जे पोलिनेशन जे केलंय समजा, हा. तर मग तुम्ही असं काही नंबरिंग वगैरे करता की बुवा मग आता घड निघालं तसं करत Right, चालायचं. right. अगदी योग्य प्रश्न विचारला. हा कारण ज्याचं पोलिनेशन झालं हो त्याला एक आपलं बॅग टाकून द्यायची आणि त्याला बिल लावून द्यायचं की दुसऱ्या बारी त्याचा हात लावायचा. बरोबर आहे. म्हणजे मग ते लक्षात येऊन जाते. हां, तेच ना. हा जे नवीन निघलं त्याच्याकडे आता द्या. हे बॅग जे आहे, सुरुवातीपासून लावलेले आहेत. नाही 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 नाही, हे फक्त आता लेट झाल्यामुळे याला काय आपलं इतकं दाट असतं ते, हां. हो त्यात जर पाणी शिरलं तर सांगण्याची शक्यता, किंवा एखादं जर त्यात तुटून पडते एकोणाला लोटून देते, हो हो हां, तुटते त्यात आणि ते खाली गळत नाही, मग त्यात ते सडत हां. काढल्यानंतर मग तिथं हे मच्छर तयार होते. हो हं. त्याच्यामुळे बॅगिंग केलं. किती पाणी होतं तर त्यात पाणी घुसणार नाही. 8 दिवस झडकं लागू द्या. हो हो हा? म्हणजे पाण्याचं बी ताण नाहीये आणि उन्हाचं बी आता हे ताण बॅग नाही. कुठून मागवली तुम्ही? हे बॅग आपले कुठे भेटते, प्लॅस्टिक पण नाही ती. अच्छा. कुठं आहे मिळतं? हा, ती साईज सांगायचं काम आहे. हा? सौरभ आणि 3 वर्ष चालतंय. थोडी अशी शूटिंग घेऊन टाक. हं. आणि विशेष म्हणजे 3-4 वर्ष चालते. हा. हे आता हो का? संपलं सीजन संपलं सोडून घ्यायचं. हो. हा. आता एक बघा साहेब, म्हणजे 4थ्या वर्षामध्ये म्हणजे दुसऱ्याच वर्षात 3ऱ्या वर्षात त्यांनी पीक घेतलंय. हा. हा? बरोबर. आणि आता हे म्हणजे 5 4थ्या वर्ष वर्षामध्ये चौथं. हं. 4थ्या वर्षात म्हणजे दुसरं पीक झालंय. आता झाडाचं तुम्हाला पान त्याची हाईट किती की हो. साईज जी आहे आता हे महत्वाचं आहे. साईज म्हणजे जे आता मी 2-3 वेळेस बघितलं बाहेर आपले घनसावंगीवाले वगैरे बी जे आहे ना, तर त्यांचं जे होतं
तर साईज ही सफिशियंट आहे की याच्यापेक्षा थोडंसं अजून कमी केलं? जमिनीच्या म्हणजे पोतनुसार जर बघितलं तर साईज ही बरोबर आहे की थोडंसं कमी केलं तर अंतर म्हणतो तुम्ही. हा अंतरचं. हा तर हे जे अंतर आहे हो आता याला जितका सूर्यप्रकाश भेटल हो समजा किंवा जेवढं ऊन झाडाला लागल म्हणजे टेम्परेचर मधलं झाड आहे हो तितका माल गोल्ड राहील. अच्छा आणि जितक्या सावली जर भेटली तर थोडं मालाच्या मध्ये थोडं क्वालिटीत फरक होईल समजा. क्वालिटीत नाही गोडव्या तर नाही हा हा म्हणजे 25 फूट जे आहे ते मिनिमम आहे, 25 पेक्षा जास्त असलं चालेल, कमी असला तर त्याचा तेवढा फायदा होणार नाही. फायदा हा असं तुमचं कारण त्याच्या चवीमध्ये फरक पडतो. बरं हा आणि परत पुन्हा आता याचं कसं आहे तुमचं याची झाड जाण्याची म्हणजे 0% गॅरंटी हे झाड जातच नाही. हा. जर याचं काय ना उपटून उकरून खाल्लं तरच हे जाणार नाही तर झाड जात आता दुसरी गोष्ट होती ना, आता तुमच्याकडं उदयी वगैरे आहे का इथं? नाही. उदय उन्हे आहे हा त्याचं हे नर हा तुम्ही असं या असं साहेब या तुम्ही असं. हा लहानपणापासून डॅमेज वाटला आम्हाला अच्छा. आणि नवीन कोणता रोग पडतो हे माहित नव्हतं आम्हाला. हो मग आता हे ज्यावेळेस यांची आवाज आहे बरोबर. ज्यावेळेस त्यांचे कचवरून आपल्याला व्हिजिट द्यायला आम्हालाच की इतक्या 3 वर्षात आम्ही जे प्लांटेशन दिलेले अजून 3 वर्षात कोणालाच माल आला नाही. मग तुमचा कसं काय आला त्याला म्हणजे आमचं योग्य वाटना तुम्ही इतक्या लवकर माल आणला होता म्हणून ते आमच्या इथे व्हिजिट द्यायला आले. व्हिजिट द्यायला आले मग त्याला आम्ही हे दाखवलं किंवा हे झाडच झालं ते म्हणजे तुम्हाला ते कळालं नाही. भोंगाला त्याचं मेन पोंगा खाल्लेला आहे आणि मेन पोंगा खाल्ल्यामुळे झाड बसलं म्हणून मेन पोंगा खाल्ला आणि हे बाकी त्याला नंतर फोटो आले. शूट आल्यानंतर ते जसे आपण तिकडे पाहतोय तसे नंतर फोटो आले आणि ते योग्य त्याला फक्त ह्याला एवढं तेवढं म्हणजे आहे तर तो भुंग्याचं भुंग्याचं आहे. आणि ते बी एवढं हे एवढं नाही नाही समजा. त्याला काय करतोय आपलं क्लोरोपायरीफास काहीतरी एका म्हणजे टाकीचं नवजल काढून जर आपण ते टाकलं हा म्हणजे त्याच्यात मारत राहिलं समजा 2 ml हा प्रति लिटरनं टाकीत टाकायचं ते आपण पावर लावायचं. किती म्हणजे ते भुंगा लागलेल्या झाडाला लागला असेल तर मरल तर हा. नसला लागला तरी लागणार नाही. बॅड इफेक्ट नाही. बरं किती दिवसातून तुम्ही फवारणी करता तशी? ही आपलं आता काय 1 महिना 1.5 महिन्याला एकदा करायचं. फवारणी असते 1 महिन्यातून एकदा फवारणी असते. काय नाही नुसतं सोडायचं. फवारणी म्हणजे झाडावर नाही. नाही फक्त पोंग्यात. हा झाडावर नाही फवारणी झाडावर कोणतीच नाही करत. बरं महत्वाचं अजून त्याला काय तुमचं थ्रिप्स खाणार आहे का काय खाणार आहे याला काहीच नाही. काहीच नाही. हे तुम्ही झाडं लावली तेव्हा किती उंचीची झाडं होती? 1.5 फूट. चांगली आहे म्हणजे हा काही झाडं आता सौरभ हे व्यवस्थित घ्या. आता हे बघा ना, आता हे झाडं आणले तुम्ही त्याच्यावर जी गड्ड्याची जी साईज केली ही माणसाने केली की मग मशीनने करून घेतली? आम्ही काय केलं मार्कआउट टाकला अच्छा पहिला मार्कआउट थोडं पुढे या तुम्ही. हा मार्कआउट टाकून आणि मग चुना वगैरे टाकून आणि 1 बकेट 1 मीटरची बकेट असते छोटी. हो हो तिथे 1 बकेट उकरली वर टाकली हो आणि मग काय केलं तिला म्हणजे पांगती टाकली ती JCB. JCB हा JCB ते डायरेक्ट याच्यात नाही टाकलं आणि मग जे हे गड्डे हे वरली साय असते त्यात ओढिली फावड्या अच्छा वरची 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 खाली हा थोडंफार सुपर फॉस्फेट आणि थायमेट वाळवी लागू नये म्हणून ते टाकून गड्डे भरून घेतले आणि पहिल्या पाणी चांगला व्यवस्थित पडू द्याला ते जे दबायचं ते दबून गेलं नंतर ते थोडंसं कुकरला हुंडे पुरतं लावलं. पावसाळ्यात लावले का? पावसाळ्यात अच्छा जून महिन्यात जुलै महिन्यात. हा 1-2 पाऊस आता लागवड पिरियड जो आहे समजा तर ह्याचं कसं म्हणजे जून जुलै की असं आपण आता कसं आहे कोणत्याही फळ लागवड करायची असेल हो त्याची बारीची 4 महिने असते. हो त्याच्यात पहिला पाऊस एकदा चांगला पडला पहिले 2-3 जमीन थंड आली की कधी 4 महिन्याचे पेमेंट लावा आपण त्याला काही अडचण नाही. हा आणि त्याला म्हणजे वाढ योग्य होती. मग तुम्ही झाडं आणले इथं आणून ठेवले हा आणि नंतर मग लावले. मग लावले तर वेटिंगवर असते झाड हा थोडे अर्जंट भेटत हा तेच ना 15 दिवस. नाही. काही नाही सर्वसाधारण शेतकऱ्यांना लावा आम्ही तत्पर लोकांना माहिती देण्याला उपलब्ध आहे. आम्हालाच जे ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस प्लांटेशन करायचं होतं तिथंच आम्हाला येऊ देत नव्हते. आता इथं कुठं आमचं परतूरला साखर कारखान्याकडे हो तिथं बरोबर आहे. हा फार जुने पण तिथं वॉचमॅन असं आहे गेट उघडू देत नाही माहिती देत नाही येऊ देत. अच्छा आणि असेच लोकांना परस्पर सांगते की बा आम्ही इकडून आखाती देशातून आणले होते इमान आणले स्टोरेज रूम ठेवले आपल्याकडे शूटिंग होत नाही असं नाही तसं नाही. आणि पुन्हा विशेष जसं जसं झाडाचं वय वाढत तसं मालाची साईज वाढती आणि माल म्हणजे क्वांटिटी पण वाढते. हा गोडवा निर्माण होतो आणि माल आता जर तुम्हाला झाडावर 1 क्विंटल माल दिसत असेल तर पुढच्या वर्षी निदान 6 क्विंटल निघला पाहिजे. एका झाडाला चालतं 15% वाढत वाढत चालतं असेल. त्याच्यामुळे हे सर्वसाधारण शेतकऱ्यांना लावावं आणि जर कोणाला एखाद्या लईच हातावर शेतकरी गरिबी त्याच्याकडे 1 एकर 2 एकर जमीन आहे त्यांना किमान 10 झाडं लावा. किती
एक नराचं 10 मादी. हम्म. 1 क्विंटल माल निघला तर एका साईडनं जर 1 क्विंटल माल निघला एका झाडावर आणि ते 100 जर निघला तर 10,000 एक झाड उरायलं आणि 10 झाडं उरायले लाखाची. त्याचं याच्यात बी एवढं उत्पन्न नाही. बरोबर आहे, नाही होत. मग ते लागवडीला कसं सर्वसाधारण येतं बुवा, आपल्या इकडे नाही येतं. आता प्रत्यक्ष पाहिले लोकांना अनुभवलं. आता 4-5 बगीचे मला तरी वाटतं झालेले लोकांचे. आता ही जी कटिंग केली समजा, आता एक मिनिट इकडे झाडाकडे घ्या. हा. आता हे तर हे कटिंग जे केलंय समजा तुम्ही आता ह्याचं कटिंग तर हे मग आता जसं जसं वर वाढत जात आहे वाळतात का ते ऑटोमॅटिक वाळतात का नाही नाही, की हिरवे कट करता तुम्ही आता हा पिवळा झाला. हा. आपल्याला असं समजा याचं सर्व्हिस संपली. हो. हा बघा एक हा. काढून घ्या. पिवळं झालं की काढायचं कट करायचं. आणि आता लागवडीनंतर आहे ना, आता समजा तुम्ही 4 वर्षापूर्वी लागवड केली सगळ्यांनी, तर त्यावेळेस समजा आता जसं जसं खालून वाढत गेले छोटे छोटे पानं निघाले असतील, मग जसं ते पिवळं होत गेलं तसं ते आपण कटिंग करत गेलो. हा जास्त अच्छा, म्हणजे हे पण एवढं हार्ड काम नाहीये. नाही नाही नाही, काही नाही. काहीच फक्त नाही. याला काटे होतात. अच्छा काटे असतात. ते सांगून घ्यावं लागेल. हा. तेवढं करावं लागतं. कारण तिथं जाता येत नाही ना हो. गड बांधायला. हो त्या गडापाशी काम करावं लागतं. तोडायच्या टायमाला अडचणीत आणते, हो, हो. हार्वेस्टिंगच्या टायमाला. त्यासाठी ते काटे कट करत राहायचे. चोपडे करून घ्यायचे आपण. हा. चाकू किंवा कोयता वगैरे हे- असं. आता हे काटे असते ते. हा हा हा. आणि कशी हो हो, मोठा आहे काटा. घेतलं का वर? हम्म. आणि मजबूत आहे तो. मजबूत आहे. त्यासाठी कट करायला वगैरे तुटत बी नाही तसं. हां, कुठं सुद्धा नाही ते. हां. लयच निब्बा अण्णा काटे. तुमचा मोबाईल नंबर देता येईल? हो, हा, तुमचा मोबाईल नंबर आहे ना, थोडं जोरात सांगा. हा. मी कैलास गणपतराव पालवे, मुक्काम भराडखेडा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. माझा मोबाईल नंबर 98 34 18 70 49. आणखी एक वेळेस नंबर घ्या. 98 34 18 70 49. अच्छा. अण्णा खूप म्हणजे असं चांगलं वाटलं बरं का. म्हणजे आम्ही जे आहे ना ते सकाळी जे ही लाल वराठी आहे. हा हा, ही लाल आहे का? हा, इथे म्हणजे 15 दिवस अगोदर संपली. अच्छा अच्छा. आणि त्यात काय आलं, लवकर आली. हा सगळ्या आता इथं जवळपास आमच्याकडं साहेब. 30 ते 40 मंजुरी. हा. ते पाठवते ना. आणि ते मजूर पहिले बिराल साहेब, आल्यामुळे त्यांनी काही वाढवल्या त्याच्यात काही ते लवकर. एवढं एकच झाड का? नाही नाही, हा. मग आता हे बघा, आता एक मिनिट इकडे एवढं दोनच आहे का? मेन गोष्ट भाऊ तुम्ही पण सुरू करा. तर आता समजा तुम्ही ही मधली मेहनत आहे. हा हा हा? हा. तर आता तुम्ही आंतरपीक वगैरे काही हा घेतलं घेतलं ना पहिल्या सुद्धा. म्हणजे आता नाही आंतरपीक घेत, पण पहिल्यांदा 2 वर्ष जवळपास माल जेव्हा फ्लोरिंग स्टेज सुरू झाली हो. त्यावेळेस आम्ही आंतरपीक याच्यातलं बंद केलं. याच्यात भुईमूग, उडीद, हम्म. समजा मूग, हा. सोयाबीन जे कमी आहेत कमी आहे. हो. ती पिकं याच्यात आम्ही घेतली. किंवा पालेभाज्या. हा पालेभाज्या हे घेता येते. अच्छा. आणि हाईट ज्यावेळेस लहान असतं त्यावेळेस याच्यापेक्षा हाईटवाले पिकं घ्यायला योग्य हो, नाही. हो. आणि विशेष म्हणजे आम्ही हिरवळी खत तयार करण्यासाठी याच्यात ताक पेरला. हो. ताक 45 दिवस झाले, त्याच्यानंतर आम्ही त्याला रोट्यानं हा. हे करू म्हणजे बुजून टाकलं खाली. हा. आणि त्यांना हिरवळी खत म्हणजे ती एक एकरला 45 टन खत पडतं ते हो, हो, इतकं तागाचं काम. तागाचं भारी, खूप भारी. तागाचं आणि तुमचं दुसरं गवत तणच येऊ देत नाही ते. अच्छा. पण आता हे पिरियड याच्यात जाणं येणं याच्यात ध्यान ठेवण्यासाठी आता तागाचं आम्ही हे संपल्यानंतर ताक पेरणार आहे. अच्छा. हार्वेस्टिंग संपली हो हो. की पण ताक पेरून द्यायचं. अच्छा. आणि ते म्हणजे आता पोत जमिनीचं सुधारत ताक. हो, हो. तुम्ही आता हे मोठं ट्रॅक्टर ह्याच्यामध्ये यूज करू लागले की हे जे खाली नाही नाही, हे फक्त जिथं आता ट्रॅक्टर मध्ये आता आमचं छोटंच आहे. हो हो, छोटं. हा. हा. पण जे झाडाखाली जात नाही हो, तिथं हे नाही. त्याने आपलं ते टिलर. पॉवर टिलर हा. नाही. अच्छा. ही टाच- आणि हे आता जे आपण केलंय. हा आपण जे आहे, तर आता समजा हे पॉवर टिलर झाडाकडे घे. आता हे आजूबाजूने जे आहे समजा, हं? हे असं बाजूने तुम्ही हे पॉवर टिलरनेच केलंय समजा, पण त्याचं मुळ्या जे आहे समजा हे पॉवर टिलरने थोडं बहुत असं तुटल्या वगैरे किंवा ते मुळ्या खाली जातात. खालीच येते. इकडे घ्या आता. त्याचे खाली मुळे अशा हा. अशा पसरट कमी. पसरट कमी आहे. हा. अच्छा. जातात मुळे. अच्छा. म्हणजे त्याच्यामुळं तुटण्याचं त्याचं काही हे नाही. आणि तुटले एक 10% तरी काही होत नाही. अच्छा. हा. तितकं झाड तो तयार होतं. तयार होतं ते. आता एक आपलं एखाद्या ठिकाणी जखम झाली, रक्त गेलं तर ताबडतोब येतं ना ते. तसं आहे. तसं तर आता हे झालं हा. तुमचं हे ठिबक जे असं करेल तुम्ही, हा. हा. बरोबर हा. आहे. याला पाणी बुडाचे नाही का? नाही, त्याचे लायटर तिथे आहे ना, कुठे? ते काय पुढे ते वर. इथं. हा. किती योग्य ते 3 फूट अंतरानं असेल तो कोणाच्या, असं आहे का? किंवा किती असेल तुमच्या अंदाजानं. चारी बाजू नाही का? हा, चारही बाजूला एकच नाही. पहिल्यापासून ह्या पहिल्यापासून असं आहे का झाड मोठं झाल्यावर असं केलं? आता ह्या झाडाला आहे ना, हे काय केलं आम्ही, ट्रॅक्टर आणायचं म्हणलं मग ते काढ घाल नळ जमा करायला करत बसावं लागतं ना. हा
तर ते जमा का- आता जमा करायचं काम नाही. आता एक माणूस जर तुला एखाद नळी खाली येईल असली हा, तेवढीच वर करून दिली की काम होतंय. हातानं खोडाजवळ नाही हे आमचं म्हणणं आहे. अहो, नाही, इतक्या मुळ्या खोडात बाजूलाच राहता ना कोडाजवळ कसं राहील मुळे जसं आता आपण दुसऱ्या याचं काय करतो खोडाजवळ ठेवतो. थोड्याजवळ ठेवतो. हा बरोबर आहे लईतलं 1 फूट अंतरावर ठेवतो. कशासाठी कोणत्या झाडात पण ते बी समजा आपण आता म्हणजे काय आंब्याचे याचे काय झाड असेल ते. असेल किंवा आपलं अद्रक असेल, हा. मक्का पण आता असेल, याचं बघा साहेब, आपण त्या हे बघा, जवळ- ह्या कडाला एक येतं त्या कडाला एक इकडे आहे का त्या कडाला एक. अहो, इकडे, सर, इकडे, इकडे. ऐका झाडाचं जेवढं तुमचं पान आहे जितकरून तितकरून मुळे त्यांच्या खाणाऱ्यामुळे तिथपर्यंत हा. त्याची जे व्यास असतो हो. झाडाचा त्याच्यामुळे असतो. तिथपर्यंत तर आपण तितकं न घेता आता थोडं आतमध्ये घ्या. हा. म्हणजे तुम्ही बाहेर सुद्धा घेऊ शकता. आणि लगेच आपल्या कोणत्याही झाडाचं जर आपल्याला पाणी मिळत नसेल आणि तिथं तर पाणी पडून राहिलं आणि तिथं मुळ्यात तयार नाही तर मग आपल्याला लगेच झाडावर बी लक्ष येत याला आता नाही. उन्हाळ्यात पावसाळ्यात पाणी देत नाही तुम्ही बिलकुल. आता याचं संपलेलं आहे. आता लगेच कवच तुमचं बारीच बंद झाल्यानंतर द्यायचं. अच्छा. आणि विशेष म्हणजे याला ताण वगैरे काही नाही. काहीच नाही. याला ताण द्यावं लागेल मग फोडावं लागेल याचं फुलकळी काढणं काही जिगरीचं नाही. अच्छा जसं आपलं मोसंबीला ताण द्यावा लागतो. ताण द्यावा लागतो डाळिंबाला ताण द्यावा लागतो हा. तसं याचं नाही. याला कधी पाणी देत असत. कधी पाणी देत बघा कधी पडू द्या पाऊस. जर आपण डाळिंबाचं जर आपल्या त्याच्या प्लेट मध्ये जर पाऊस आला जास्त लगेच डाळिंबाचं बऱ्याला आता उन्हाळ्यात तुम्ही उन्हाळ्यात ज्यावेळेस ठिबक चालू करते त्यावेळेस किती चालू ठेवता. तिसऱ्या दिवशी 4-5-6 घंटे जसं जे शिल्लक पाणी असलं तर काही वावगं नाही. हा, जर कमीत कमी तिसऱ्या दिवशी 3 घंटे 4 घंटे जर द्यावं लागतं. शिल्लक असलं तर चालू ठेवा त्याला काय म्हणजे मला असं माहिती पाहिजे आपल्याला तर आपण नुसतं पाणी देत बसतो किंवा 8-8 दिवस नाही द्यायचं. हा, असं पण नाही. हा. म्हणजे तिसऱ्या दिवशी पाणी देणं गरजेचं आहे 5-6 घंटे. फक्त सीताफळ हा. सीताफळाने आवळाच मला पाण्याचं नाही दिसत. हा. त्याला पाणीच नाही. ज्याला माल आहे त्याला पाणीची. आता एक मिनिट आता हे खराब झालं असेल. नाही नाही आता ऐका. आता ही जी खजूर आहे अण्णा एक मिनिट एक मिनिट याची काढतो मी. हा. आता काय आलंय याला शेवटचं स्टेज असल्यामुळे हा. ही लाल खजूर आहे हा. आता हे पूर्ण पक्क झालेलं आहे. हा, हा, हा. खायला चालते बरं का मी खातो अजून. हो नाही नाही काही अडचण नाही. ही पक्की झाली किंवा बरोबर पक्की झाली किंवा. अण्णा आता ही जी खजूर आहे समजा ही आपण जी मार्केटला जी वाळून येते ती लाल कलरची हा. तर हीच आहे का? हीच आहे, हीच आहे का? ही बी नाही हिच्यापासून बी त्याची बारीक हिची मासळ पण किती ही साईज जास्त आहे. मोठी. कोणती हो ना. ही जी खजुरी येते ना बारीक आहे. तिच्यावर काहीतरी प्रक्रिया करून येते त्या हे बघ. जे नरम होते त्या. हा काहीतरी असलं ते. आता याची हे तुम्ही माझं हे कशा नाही हे याचं ब्रेड संपलेलं आहे. हो, हो. हा? या बरोबर आहे. खा तर दवा नाहीच काही. बरं का हेच झालं त्याचं काय त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करून ती नरम केली जाते. ती जी आपल्याला जी खजुरी मिळते दुकानात ती. सौरभ एक काम कर तर हे असं थोडं मधून असं आहे ना एक लाईनने शूटिंग करून घ्या आम्ही इकडनं जातो. हा? कडक मी हा, बघ. तिच्यापेक्षा ही थोडीशी वेगळी आहे. या असंच जाऊ. आता तुमचं हो का? तुमचं आहे का हे साहेबांच्या ह्याच्यात. हा. आंबा पिकला की शाक झाल्यानंतर ते गळतं. हो. तुमचं दुसरं समजा आवळा पिकलं ते गळतं. हो. पण याची गळण्याचं प्रमाण लय कमी आहे. त्याच्यामुळे झाडावर काय याला राहिलं की हे पेट संपलं तरी क्रॅक जातो. क्रॅक जातो. थोडा क्रॅक झाला. बाकी काय नाही. मग बाकी याच्यात दुसरं काही नाही त्याच्याचमुळे ते असं वाटतं क्वालिटी. आता हे जवळपास आहे ना साहेब हा. म्हणजे आता हा जो पिरियड आहे समजा 1.25 क्विंटल किंवा 1 क्विंटल एक झाड देते हो. आता दरवर्षी वाढत 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 जे आहे ना, आता तुमचं आता- मागच्या वर्षी वर्षाला 10% वाढ. हो मागच्या वर्षी एका झाडाला किंवा ॲव्हरेज किती निघाल तुम्हाला? ॲव्हरेज काढला असेल ना तुम्ही? आता आम्हाला एका गेल्या वर्षी हा. म्हणजे एका झाडाला 70 किलो 80 किलो निघाले. आता यंदा कमीत कमी आता 1 तुम्ही क्विंटल तरी राहील. बाबा तुम्हीच पान तुम्ही हो ना, गडूतला ना आम्हाला सांगा. आम्ही चांगल्यापैकी बरोबर. आहे का नाही? आता हे गड उचलून पान आहे. या ना. हो तो साधारण किती झाडे? 7-8 केले पाहिजे. बरेच पोरं. 3 वेळेस हार्वेस्टिंग झाली याची. 8-10 नाही आता सध्या किती पूर्ण वर करा त्याला. नाही ह्या असं वजन नाही इकडनं घे सौरभ. हा, पन्नी वर करा पूर्ण. हा, नका ते खाली जास्त साहेब, थोडं घ्या हाताने हा. किती अंदाज वाटतो तुमचा? तुम्हीच सांगा आम्हाला. 15 किलो तरी 15 ते 20 किलो असेल. आणि हा परी पूर्ण म्हणजे काढलेले याच्यातले. हा, काढलेले. हा हं? होतो बरं. काढलेले आता 20 किलो पर्यंत धरा खाली पडेल. किंवा 5 किलो तोडेल असेल. हो. खाली पडलं होतं ते. बघा ना आता किती झाड हे 1 2 3 हा, 4 तुम्ही 5 6 आम्हाला सांगा. 8-10 बस, बस, कसं बस, बस. 14 1.5 क्विंटल. बस झालं. 1.5 क्विंटल. चला हा? साहेब या इकडं. 1.5 क्विंटल. वर बस, वर